हार्दिक स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय फलंदाज निलेश किणीच्या खेळीला पूर्णविराम। गेल्या मॅच मध्ये 25 धावांचं वादळ आलं होतं। या मॅच मध्ये निलेश किणी मात्र सातत्य राखू शकले नाही आणि फलंदाज डकवर बॅक टू द डगआउट। पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होताना आपण पाहतोय शिवनेरी संघाला पहिला हादरा या ठिकाणी पाहायला मिळतोय। पहिला धक्का बसतोय तो निलेश किणीच्या स्वरूपामध्ये। ऑन साइडला सुंदर फटका यावेळेला पाहायला मिळतोय। प्रवीण भोईर मात्र चेंडूला स्टॉप करतात। तुषार किणी दुसऱ्या धावेत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु यू वेट म्हणून सांगितलं धर्मेशने। आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर तुषार किणीच्या बॅटमधून ऑफ द मार्क। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर। एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये अजून एक मोठी स्पर्धा 1,50,000 आमदार चषक मात्र 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी प्रेझेंट बाय अल्पेजी भोईर योगेजी गरत आणि त्यांच्या संपूर्ण टीम मात्र रेडी असेल। मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय शिवनेरी चषक आपण पाहू शकतायत आणि या शिवनेरी चषकाचं मात्र आयोजन नियोजन ऑल इज वेल। पंचांकडे दाद मागितले होते मात्र सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। कारण आम्हाला सुद्धा मात्र कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बंधन असतं की ज्या वेळेला चेंडू रिलीज होतो त्यावेळेला तुम्ही स्टॉप होणं खूप गरजेची गोष्ट असते जेणेकरून पंचांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये। या वेळेला जबरदस्त स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय। मॅग्निफिसंट टायमिंग सुरेश रैना, ऋषभ पंत, शिखर धवन, गौतम गंभीर कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू सीमारेषा पार चौकार। गुड शॉट। चौकार येतोय आणि या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर सुरेख फटका पाहायला मिळाला। राकेश भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत, वेलकम। मी त्यांना विनंती करेन की आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यावं। एक सुंदर चेंडू पहा लगेच किरण भोईरने मात्र या वेळेला अप्रतिम चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला। चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणार आपण पाहू शकला। धर्मेशला पूर्णपणे बीट केलंय आणि सरळ चेंडू मात्र निघून जातोय या वेळेला शरदच्या हातामध्ये। एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेला ऑफसाईडला सुंदर ड्राईव्ह केला जातोय। सुंदर कव्हर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळाला। तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक 7 धावा या ठिकाणी पाहू शकतायत आणि पॉवर प्ले मध्ये किरण भोईरच्या नावावर पहिलं षटक या ठिकाणी जाईल यात काही तीळ मात्र शंका नाही आहे। कारण स्टार्ट जरी मात्र यावेळेला चौकाराने झाली तरी सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की कन्वर्ट केल्या गेल्या या ठिकाणी धावा कन्वर्ट होत नाहीयेत आणि पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना 7 धावा। तर पहिल्या 3 अजून उर्वरित 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील आणि 3 षटकांसाठी राकेश भोईर यांना मी विनंती करेन की आपण मायक्रोफोनवर यावं। या 3 षटकांचं वर्णन आणि सुंदर गोड आवाज खारडी गावातून या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा या आवाज आपण ऐकूया। धन्यवाद प्रभूजी सर। शिवनेरी चषक आपण बघतोय। शिवनेरी चषक विराथन खुर्द 2021-22 शानदार असं आयोजन आणि आजचा दिवस आपण पाहतोय। आगरी गटातील संघ आज या मैदानावर आपलं नशीब आजमावत आहेत। सुरेख असे सामने एकंदरीत या मैदानावर आपण पाहतोय आणि शेवटच्या सत्रात अमरदीप जलसार वर्सेस आयोजक शिवनेरी असा सामना चालू आहे मैदानात। महेंद्र एक अनुभवी असा गोलंदाज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र आउट ऑफ द पार्क, गोज फॉर द मॅक्सिमम 6 धावा। नक्कीच या शेवटच्या
2017 एकंदरीत षटकारांचा पाऊस पडतोय. खार्डी वर्सेस शिवनेरी असा आपण जो सामना पाहिला त्यात मात्र अटीतटीचा सामना झाला आणि एकंदरीत षटकारांचा पाऊस पडला आणि त्याचीच पुनरावृत्ती या सामन्यात सुद्धा पाहण्यास मिळते. नक्कीच इन्फॉर्म असे फलंदाज आपण पाहतोय. धर्मेश, निलेश, तुषार यांची जोडगोळी मात्र शिवनेरी चषकात या धुमाकूळ घालते. यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षण चांगलं होईल तोवरच मात्र एक धाव निश्चित पूर्ण केले. दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न 2 धावा या पूर्ण होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या फलकाला लागतील 15 धावा या फलकावर लागत आहेत. तीन चेंडूंचा खेळ शेष असेल. 15 धावा या फलकावर लागत आहेत. महेंद्र राऊंड द विकेट. यावेळेस सुद्धा मात्र नक्कीच बाउन्स दाखवते. खेळपट्टीचं दुहेरी स्वरूप आपल्याला पाहण्यास मिळते. कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी गोलंदाजांच्या. मात्र एकंदरीत आजचा दिवस जर गाजवला तर फलंदाजांनी गाजवलेला दिसतोय. आगरी गटातील दिग्गज असे खेळाडू आज मात्र आपले नशीब आजमावत आहेत आणि सुरेख असं आयोजन नियोजन एकंदरीत भगवमय वातावरण या मैदानात आपल्याला पाहण्यास मिळते. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळतंय का? क्षेत्ररक्षक मात्र कुत्री चुकी करणार नाहीये आणि मात्र झेल बादच्या स्वरूपात मात्र महेंद्राला यश मिळते आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र यश संपादन करते महेंद्र. एक मोठा झटका. नक्कीच तुषार इन्फॉर्म असे फलंदाज मात्र बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. तर दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 5व्या चेंडूवर मात्र यश संपादन करतोय महेंद्र. मिस्टर महेंद्र जलसार संघाचा अनुभवी असा गोलंदाज आणि तुषारच्या स्वरूपाने मात्र मोठा झटका. यावेळेस डावखुरा फलंदाज मात्र स्वीपचा फटका. जोरदार फटका. मात्र क्षेत्ररक्षक परत एकदा झेलच्या खाली येतोय आणि सुरेख असा झेल टिपतोय. दुहेरी यश संपादन करतोय महेंद्र. नक्कीच त्याला जो आपला अनुभव आहे तो मात्र दाखवतोय, दर्शवतोय आणि नक्कीच शिवनेरी संघ मागच्या सामन्याची सुरेख कामगिरी केली त्याची मात्र परत एकदा पुनरावृत्ती करावी लागेल. कारण की जलसार संघ सुद्धा एक इन्फॉर्म संघ आहे. नक्कीच त्यांच्याकडे युवा फलंदाज आणि युवा गोलंदाज तसेच अनुभव यांचा योग्य तो संयोग साधला जातोय आणि त्या बळावर मात्र आजचा दिवस त्यांनी गाजवलेला दिसतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त होते. 15 धावा फलकावर लागतात. नवीन फलंदाज मैदानात जाईल अभिजित. अभिजित सुद्धा एक हार्ड हिटर असे फलंदाज. मात्र गोलंदाज जर आपण पाहिलं तर डावखुरा गोलंदाज मिस्टर प्रवीण. टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर डावखुरा गोलंदाज जो असतो त्याला मात्र एक पोषक वातावरण असतं. नक्कीच उजव्या हाताचा जर फलंदाजी करत असेल आणि डावखुरा हाताचा गोलंदाज जर गोलंदाजी करत असेल तर ते एक बेनिफिट असतं. मात्र चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी या जोरावर मात्र आपलं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख टायमिंगचा नमुना. आउट ऑफ द पार्क. गोस फॉर द मॅक्झिमम. 6 धावा. काय फटका मारलाय पहा. येथील धावा 6. कम ऑन डिझर्व. मैदानामध्ये श्वान पथक सुद्धा दाखल झालेला आहे. परत एकदा प्रवीण. ओव्हर द विकेट टू अभिजित. यावेळी सुद्धा कार्पेट रोल फटका पाहण्यास मिळते. कव्हर ड्राईव्हचा फटका. मात्र कार्पेट रोल आणि खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना आणि 4 धावा येतात. चेंडू जातोय सीमा पार. येतात धावा 4. धन्यवाद डीजे. जर धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा ह्या फलकावर लागतात. नक्कीच अभिजित आपला क्लास दाखवतायत. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र ऑन साइडला इंटू द 30 यार्ड मधून चेंडू बाहेर जातोय. एक धाव निश्चित पूर्ण केली जाते. चांगली फेकी. एकंदरीत चांगलं क्रिकेट पाहण्यास मिळतं या चेंडूवर. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण असं तिन्ही क्षेत्रात मात्र या चेंडूवर आपल्याला कमालीचं प्रदर्शन पाहण्यास मिळते. सव्वीस धावा या एकत्रित फलकावर लागतायत. अभिजित मात्र आक्रमक पवित्र घेऊन खेळतायत. तर दुसऱ्या बाजूने कौशल. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित जुळले का?
नाही, उत्तर येते नाही आणि क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करणार नाही. लॉंग ऑनच्या दिशेने मात्र एक सुरेख झेल टिपला जातोय आणि प्रवीण मात्र यश संपादन करतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा या फलकर लागतायत आणि यश संपादन करताना आपण पाहतोय मिस्टर प्रवीण. धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा ह्या फलकर लागतायत. तर प्रवीण सुद्धा मात्र पुनरागमन करतोय, चांगली कामगिरी करतोय. अभिजित यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, वन बाउन्स होईल का? यस, वन बाउन्स होत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चेंडू मात्र सीमा पार जातोय. परत एकदा 4 धावेची भर पडेल. धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या फलकार लागतील 30 धावा आणि अभिजित मात्र सुरेख अशी कामगिरी करतोय. 1 षटकार आणि 2 चौकार वसूल करतोय आणि आपल्या संघाला मात्र नक्कीच पुढे जी आपली वाटचाल करायची आहे त्या दिशेने आगेकूच करताना मदत करतोय तो मिस्टर अभिजित, आपला क्लास दाखवताना विरुद्ध प्रवीण. अभिजित यांना बक्षीस लागलं होतं 3 षटकारांसाठी 3000चं बक्षीस लागलं होतं, मात्र ते जाहीर होण्याआधीच अभिजित यांचा बळी जातोय आणि बॅक टू द डगआउट. मात्र पॅव्हलियनमध्ये परततील अभिजित. 3 षटकारांसाठी 3000चं पारितोषिक लागलं गेलं होतं, मात्र ते त्यांना स्वीकारता आलं नाहीये आणि प्रवीण मात्र नक्कीच एक चांगली कामगिरी करतोय. 3 षटकांची सांगता होते आणि धावसंख्या फलक लागतील 30 धावा. धन्यवाद डीजे. तर नवीन षटकाची सुरुवात होते. गोलंदाज जर आपण पाहतोय परेश नावाचा गोलंदाज, राईट हँड ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज मैदानात जातोय मिस्टर जितू. तर स्ट्रायकर असतील साहिल, मात्र लेग कटरचा मारा नक्कीच. चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग कट होतोय आणि आपलं कौशल्य कसब दाखवताना आपण नवीन हा गोलंदाज पाहतोय मिस्टर साहिल. एकंदरीत खेळपट्टीचं वर्तन जर आपण पाहिलं तर दुहेरी वर्तन म्हणता येईल. कधी गोलंदाजांना मदत करते तर कधी फलंदाजांना. मात्र या चेंडूवर आपण पाहिलं की चेंडू काहीसा लेग कट झाला, चेंडू पडल्यानंतर मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर निघतोय आणि पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे ते गोलंदाजांसाठी. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू, लोवर फुल टॉस चेंडू म्हणता येईल. टायमिंग जुळत नाही, 1 धावेची नक्कीच भर पडणार आहे. फुल टॉस चेंडू होता मात्र कनेक्ट करता आला नाहीये. कधी कधी आपण पाहतोय की लोवर फुल टॉस चेंडू जे असतात ते मात्र गोलंदाजाला मदत करत असतात आणि त्याच्यावर बळी सुद्धा भरपूररित्या मिळवले जातात. ते लोअर फुलटॉस चेंडू हा जरी फुलटॉस चेंडूमध्ये गणला गेला तरी सुद्धा एक यशस्वी रित्या जर त्याचं पृथक्करण केलं, जर त्याचं प्रात्यक्षिक केलं तर गोलंदाजाला मदतगार होऊ शकतो. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर एकंदरीत फलंदाजांची जी शैली आहे ती ओळखून गोलंदाजी करताना आपण पाहतोय साहिल. यावेळेस मात्र सुरेखरित्या मात्र चेंडू हाताळतोय. मी म्हटल्याप्रमाणे की लेग कट चेंडू करतोय, टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय, ऑफस्टिकच्या बाहेर निघतोय आणि मदतगार नक्कीच सफलता मिळते. एकंदरीत यश संपादन करतोय तो मिस्टर साहिल. परत एकदा त्याच प्रकारचा चेंडू, नक्कीच मात्र चेंडू यावेळेस दिशा मात्र अवांतर. पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात समांतर करतात आणि म्हणतात यस इट्स अ व्हाईट बॉल. हा मात्र अवांतर चेंडू असेल. परत एकदा साहिल. यावेळेस सुद्धा त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाते. वेग जरी नसला तरी गुडलेनच्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि मात्र नक्कीच आपलं एक बोटातली सहजता, सुंदरता दाखवतोय तो साहिल. परत एकदा साहिल. यावेळेस मात्र टायमिंग चुकतंय आणि 1 बाउन्स होणार नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय आणि मात्र 2 धावसंख्या रोखताना 2 धावसंख्येची भर पडते. माननीय श्री दत्तात्रेय दीनानाथ पाटील यांच्याकडून मंडळास 1000 रुपयांचं
देणगी आपल्याला येते नक्कीच मंडळ शिवनेरी मंडळ मी त्यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतोय. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परत एकदा टायमिंग चुकतंय आणि कॉट नक्कीच आपल्या गोलंदाजीवर एक सुंदर असा झेल टिपतो. एकंदरीत गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहिलं एकंदरीत त्यांची गोलंदाजी शैली पाहिली तर लेग कट चेंडू टाकतोय आणि त्याच जोरावर मात्र नक्कीच शिवनेरी संघाला मात्र काहीसा रोखण्यात मदतगार करतो तो साहिल. 34 धावसंख्या हे फलकावर लागतात आणि 35 धावसंख्येचं आव्हान मात्र असेल पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी अमरदीप संघासाठी. अमरदीप स्टार जलसार संघ जर पुढच्या फेरीत दाखल व्हायचं आहे तर मात्र 30 चेंडूत 35 धावा जमवाव्या लागतील आणि आपलं आव्हान मात्र जिवंत ठेवावं लागेल ते या स्पर्धेत. क्षमस्व 24 चेंडू आणि 35 धावसंख्येचं आव्हान असेल. शेवटचा हा सामना आपण पाहतोय 4 षटकांचा हा सामना असेल. 24 चेंडू आणि 35 धावा. किरण NT धन्यवाद डीजे. तर एकंदरीत 24 चेंडूत 35 धावा जमवायच्या त्या अमरदीप स्टार जलसार संघाला विरुद्ध संघ आपण पाहतोय शिवनेरी आयोजक आणि प्रायोजक. तर काय म्हणाल प्रमोद सर 24 चेंडू आणि 35 धावा शिवनेरी वर्सेस अमरदीप स्टार. तर एकंदरीत आपला अनुभव काय सांगतोय घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा शिवनेरी संघास मिळतोय का आणि आजच्या दिवसाचा जर अमरदीप संघाचा फॉर्म पाहिला तर आपला कौल कोणाच्या बाजूने असेल. नक्कीच दोन्ही संघांसाठी आता समसमान संधी आपल्याला पाहायला मिळते आणि शिवनेरी संघ एका साईडला घरच्या खेळपट्ट्यांवर नेहमीच चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करताना आपण पाहू शकला आहात आणि त्या अनुषंगाने मात्र आतापर्यंत चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करताना मी तर म्हणेन 50-50% चान्सेस आहेत दोन्ही संघांकडे. जर इथे उत्कृष्ट गोलंदाजी केली निलेशने जर पहिल्या षटकामध्ये 1 ते 2 फलंदाजांना लवकरात लवकर बाद केलं तर कदाचित दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाईल. यात काही तीळ मात्र शंका नाही राखेची. नक्कीच एकंदरीत हा 4 षटकांचा सामना आहे आणि जेव्हा जेव्हा कमी षटकांचे सामने असतात तेव्हा मात्र सामने रफ अँड टफ होत असतात. नक्कीच अटीतटीचे सामने होत असतात. नक्कीच येणारे 24 चेंडू मात्र मनोरंजक असतील आणि येणारे हे 24 चेंडू मात्र आपलं चित्र स्पष्ट करतील. आजच्या दिवसाचा अंतिम संघ कोण आहे अंतिम विजेता संघ कोण होते आजच्या दिवसातील एकंदरीत आगरी गटातून कोण बाजी मारतोय. मिस्टर निलेश ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इंटू द 30 यार्ड चांगलं क्षेत्ररक्षण होईल. 1 धावसंख्या मात्र रोखता येणार नाही. डायरेक्ट हिटची गरज मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. पिंकेश यांच्या साखळी सामन्यात मात्र सुरेख प्रदर्शन राहिलं होतं. सुरेख असे षटकार खेचले गेले होते आणि मिस्टर प्रवीण यांनी त्यांना सुरेख अशी साथ दिली होती. एकेरी आणि दुहेरी धावसंख्या करून मात्र जे आक्रमक खेळी करण्यात जे प्रसिद्ध आहेत पिंकेश यांना एकंदरीत स्ट्राईक रोटेट करत होते आणि त्याचा खरपूस समाचार घेतला होता. आपल्याच गावातील संघ जलसार संघ आणि मात्र विजयश्री खेचून आणली होती पिंकेश यांच्या फलंदाजीच्या जोरावर. यावेळेस लेफ्ट हँड फलंदाज प्रवीण राऊंड विकेट मिस्टर निलेश. यावेळेस मात्र नक्कीच सुरेख असा फटका पाहण्यास मिळतोय. ग्लान्सचा फटका मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. चेंडू जातोय सीमा पार येथील धावा 4. धन्यवाद डीजे. तर प्रमोद सर एकंदरीत आपण प्रवीण यांची खेळी आपण पाहत आलो आहे. तर आक्रमक असा हा खेळाडू आज मात्र कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळतोय आणि स्ट्राईक रोटेट करतोय. यावेळेस मात्र एक चौकार वसूल करण्यात त्याला यश येते नक्कीच. मात्र एकंदरीत जो आक्रमक त्याचा पवित्र होता तो कुठेतरी आता टेक्निकल क्रिकेट खेळतोय सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. कव्हर ड्राईव्हचं शॅडो प्रॅक्टिस करताना दिसतोय. नक्कीच तो आक्रमकपणा नक्कीच दिसेल का. 24 चेंडू आणि 35 धावसंख्येचं आव्हान असताना मात्र कशी खेळी साकारतोय हे मात्र पाहणं मनोरंजक असेल. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी आपल्या घरच्या मैदानात नक्कीच
योग्य तो टप्पा राखला जातोय. निलेश मागच्या सामन्यात मात्र सुरेख कामगिरी केली. प्रमोद सर, आक्रमक कसा फलंदाज आपण पाहतोय. प्रवीण मात्र मागच्या काही सामन्यापासून आपण पाहतोय की आक्रमक पवित्र न घेता स्ट्राईक रोटेट करतोय, एकेरी दुहेरी धावसंख्या जमवतोय. काय म्हणाल? नक्कीच, डेफिनेटली यावेळेला आपण पाहतो की जबाबदारी स्वीकारतोय. यावेळेला हा चेंडू निलेश किनीचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. सुपर लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी करतोय, कारण प्रवीणला माहिती आहे की हवेचा झोत आहे तो अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि रिस्क घेण्याचा फायदा यावेळेला जरा रिस्क घेण्याचा जर आपण यावेळेला खेळलात तर रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित या ठिकाणी बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी सुरेख पद्धतीने गोलंदाजी केली जाते स्वतःच्या घरच्या खेळपट्ट्यांवर. यावेळेला मात्र क्लास कव्हर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग चेस करावा लागतोय. तत्पूर्वी चेंडू धर्मेशला बीट करून चेंडू सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीसे. नक्कीच मंडळाकडून आम्हाला सूचना येते की जास्तीचा वेळ घ्यायचा नाही, जास्तीची टीम मिटिंग घ्यायची नाही. आपण आयोजक आहात तर त्या दृष्टीने मात्र खेळास लवकरात लवकर ही सुरुवात करायची आहे. जर तुषार किणी हॅट्रिक घेत आहेत तर प्रितेश किणी यांच्याकडून 2000 रुपये मात्र त्यांना गुगल पे केले जातील. हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल मिस्टर प्रितेश किणी यांच्या मार्फत. पहिल्या षटकाचे सांगता होते, पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या फलकाला लागतात त्या 9 धावा. दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय मिस्टर तुषार किणी ज्यांना हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. पिंकेश ऑन स्ट्राईक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच प्रमोद सर मागच्या सामन्यात म्हणाले की क्रॉस बॅटेडने खेळणं हे तितकंसं यशस्वी तुम्हाला ठरेल की नाही यात मात्र शंका असते. कपिल देव निखंज यांचं सुद्धा म्हणणं आहे की क्रॉस पट्ट्याने खेळणं हे खराब क्रिकेटचं लक्षण आहे. त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला पाहण्यास मिळते. यावेळेस मात्र फटका चुकतोय, झेल होईल का? आणि झेल सुटतोय. मात्र एक धावसंख्या निश्चित पूर्ण केली जात होती. दुसऱ्या धावसंख्येसाठी वाव मिळते. खराब फेकी सुद्धा होते आणि 2 धावा ह्या वसूल केल्या जातात. इंटू द 30 यार्ड तुमची चपळ क्षेत्ररक्षक असणं गरजेचं असतं. मात्र यावेळेस चुकी करतोय. संध्याकाळचं सत्र जेव्हा असतं तेव्हा मात्र तुमचा मानसिक आणि शारीरिक असा दोन्ही प्रकारे कस लागत असतो, कारण की तुम्ही 2 ते 3 सामने खेळून करत असता आणि एक शारीरिक थकवा जाणवत असतो. आणि त्यानंतर 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षक करणं नक्कीच एक दडपणाचं एक काम असतं आणि त्यावेळेस मात्र अपयशी ठरतात क्षेत्ररक्षक. मोठा फटका येतोय. नक्कीच क्लास दाखवतोय पिंकेश. का त्याला प्रमोशन केलेलं आहे, का त्याला सलामीला धाडलं गेलं आहे. आउट ऑफ द पार्क फेकला जातोय चेंडू. मॅक्झिमम फॉर द 6. यावेळेस सुद्धा दिशा अवांतर आणि चेंडू मात्र परत एकदा सीमा पार जातोय. यस, इट्स गोइंग फॉर द आउट ऑफ द पार्क. 6 धावा गोस फॉर द मॅक्झिमम. नक्कीच या 12 धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावा फलकाला लागतात 23 धावा. नक्कीच अमरदीप स्टार संघ कुठेतरी आगेकूच करतोय. बॉडी लँग्वेज पहा. एकंदरीत शिवनेरी संघाचे खेळाडू मात्र मोराल त्यांचं थोडंसं डाऊन होताना दिसतंय. यावेळी सुद्धा मोठा फटका येते. हॅट्रिक केली जाते षटकारांची. नक्कीच पिंकेश ऑन फायर म्हणावं लागेल. काय म्हणाल प्रमोद सर? जबरदस्त. यावेळेला आपण पाहतोय तुषार किनीच्या आखूट टप्प्याच्या चेंडूला पिंकेश. पहा झेल सोडण्याचा परिणाम काय. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका. एकतर ऑलरेडी मात्र बँक बॅलन्स कमी होतं आणि त्याच्यात उधळण जास्त झाली आणि त्यामुळे बँक बॅलन्स काही राहू शकलं नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 4 लगातार षटकार. व्हॉट अ बॅटिंग. आणि यावेळेला मात्र गेम फिनिश झालंय. धन्यवाद राकेश भोईर साहेब, आपण आलात राकेश भाऊ.
आणि आम्हाला रिलीज दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपल्या मनपूर्वक कमिटीच्या वतीने हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद डीजे. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच साठी. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट, जबरदस्त 4 in row. मात्र आपण पाहिलं मिस्टर पिंकेश आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. जबरदस्त आक्रमकता दाखवली, सुपर बॅटिंग यावेळेला पाहायला मिळाली आणि एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात. आणि पंचम जो आपण पाहतोय 5 बक्षिसं आहेत आणि त्यामध्ये मात्र आजचा संघ क्लिअर होतोय. आणि आजच्या दिवसातील आपण पाहिलं जबरदस्त सामना पाहायला मिळाला. एका साईडला अमरदीप स्टार जलसार, सुदाम मामा यांच्याकडून पिंकेश यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. मनोहर नम सरांकडून पिंकेश यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे.